जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। न सांगता 2 दिवसांची सुट्टी घेतल्याच्या रागातून एका हॉटेल मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। वाकड परिसरातील की इन हॉटेलमध्ये काम करणारा निलेश मनोहर हा हेल्पर 2 दिवस कामावर गैरहजर राहिला होता। मात्र सुट्टीबाबत पूर्वकल्पना न दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर महेश शेट्टी याच्या मनात राग होता असं समोर येत आहे। 2 दिवसांनंतर निलेश पुन्हा कामावर हजर होताच मॅनेजरने त्याच्यावर संताप काढला। आरोप असा आहे की निलेशला उघडं करून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करण्यात आली। इतकी भीषण मारहाण झाली की निलेशच्या पाठीवर पाईपचे व्रण स्पष्टपणे उमटले आहेत। या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं। यानंतर निलेश मनोहर याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मारहाणीचे स्पष्ट पुरावे पोलिसांसमोर सादर करण्यात आले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मॅनेजर महेश शेट्टी याला नोटीस बजावत समज दिली आहे। मात्र अशा गंभीर आणि अमानवी कृत्यावर केवळ नोटीस देण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाकडून निलेश मनोहरे हा मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्याला अशा प्रकारची अमानुष मारहाण स्वीकारली जाणार नाही अशी जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे। हा प्रकार कामगारांच्या सुरक्षेचा आणि मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे। पोलीस पुढील तपास करत असून या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।